नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतोय। कालच्या व्हिडिओजमध्ये आपण ट्रेनवरची एक्झाम्पल्स बघितलेली। आता आपण त्याच्यात जो पुढचा भाग आहे बोट अँड स्ट्रीम, म्हणजे बोट आणि प्रवाह, नाव आणि प्रवाह याच्यावरची एक्झाम्पल्स बघणार आहोत। आपण आज काय बघणार आहोत? बोट अँड स्ट्रीम म्हणजे नाव आणि प्रवाह। ठीक आहे, लेक्चरला स्टार्ट करण्याच्या आधी एकदा चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या जे सरळ सेवा टेट शिक्षक भरतीची जी तयारी करतात त्या बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत तो पोहोचावा। बघा, बोट अँड स्ट्रीम म्हणजे नदी आणि नाव आणि प्रवाह। आता एक गोष्ट मी कालच्या लेक्चरला पण तुम्हाला बोललो की ट्रेनवरच्या एक्झाम्पलसाठी मी काहीतरी ठरवलेलं की L1 कशाला म्हणायचं, L2 कशाला म्हणायचं, S1 कशाला म्हणायचं, S2 कशाला म्हणायचं। तसंच आजही मी काय करणार आहे की कशाला काय म्हणायचं हे आधी सांगून घेतो। आता याच्यामध्ये जे जे शब्द येणार आहेत त्या संदर्भात आधीच आपण चर्चा करूया की मी बी हा जो शब्द किंवा सी हा शब्द जो आहे तो स्पीड ऑफ करंट या अर्थानं घेतोय, म्हणजेच प्रवाहाचा वेग या अर्थानं घेतोय। सी म्हणजे काय रे? सी म्हणजे स्पीड ऑफ अ करंट, करंट म्हणजे प्रवाह। ठीक आहे, स्पीड ऑफ अ करंट। त्यानंतर मी बी हा जो शब्द वापरणार आहे तो काय वापरणार आहे, काय म्हणून? स्पीड ऑफ अ बोट इन अ स्टील वॉटर, म्हणजे याला आपण मराठीत म्हणू शकतो स्थिर पाण्यातील नावेचा वेग। ओके, आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊया। पहिली तर आता पाणी स्थिर आहे आणि ही नाव आहे, ही या स्थिर पाण्यातून सुरू आहे, तर या पाण्याचा कोणताही प्रभाव या नावेवरती पडणार नाही। समजा नावेला इकडे जायचंय तर याचं स्पीड किती आहे? बी, आणि हे जे सी आहे ते 0 आहे इथं। का बरं 0 आहे? कारण या पाण्याला कुठलंही स्पीड नाही। हे कसलं पाणी आहे? स्थिर पाणी आहे, हे स्थिर पाणी आहे। ठीक आहे, त्यामुळे स्थिर पाण्यातला जो वेग आला तो हा सी काय आला? 0 आल्यामुळं या स्थिर पाण्यातला नावेचा वेग, स्थिर पाण्यातील नावेचा वेग जो आला तो काय आला? बी आला। आता दुसरी गोष्ट बघा, पाणी प्रवाह म्हणजे प्रवाहित आहे, पाणी वाहतय पाणी। ठीक आहे, आणि हा बी, हे बोट आहे। बोट समजा इकडे निघाले, तिचं स्पीड बी आहे आणि पाणी पण त्याच साईडला आहे, वाहत आहे, म्हणजे त्याचं जे स्पीड आहे ते आपण। आता हे जे पाणी आहे, मला सांगा या साईडला उतार आला की नाही? या साईडला उतार आला म्हणजे उताराला निघालंय, उताराला जात असणार, पण बोट पण उतारालाच निघाले, लक्षात ठेवा। आणि जर का असं असेल तर तुम्हाला चांगलाच अनुभव आहे पाण्यातला, की जर का आपण उताराने जात असेल तर आपला वेग वाढतो। तुम्ही सायकल चालवत असाल, तुम्ही पाण्यात समजा नदीत पोहत असाल, तर ज्या बाजूला पाणी वाहतंय त्या बाजूला आपलं स्पीड जास्त वाढतं। म्हणून या दोन्ही केसमध्ये म्हणजे पाण्याच्या दिशेने काय रे?
नावेचा वेग, नावेचा वेग काय असणार? पाण्याच्या दिशेने नावेचा वेग काय असणार? बी अधिक सी. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे उतारानं, म्हणजे बोट कुठून निघाली? उताराला निघाली, उताराकडं. मग याला मी डीएस म्हणतो. का बरं डीएस म्हणतो? का डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणून डीएस, डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणून. मग डीएस बरोबर किती आलं? बी प्लस सी. आणि अजून एक शेवटचा, समजा प्रवाह आहे हा आणि बोट आहे ही. आता बोट या दिशेने गेले, प्रवाह अजून पण तिकडच आहे, बरोबर, सी, आणि हे बी. आता पाण्याच्या विरुद्ध दिशेने बोट निघाली आहे, म्हणजे उतार या साईडला आहे, म्हणजे कुठं निघाले? ही वरच्या साईडला बोट निघाले, म्हणजे अप निघाले, वर निघाले बोट. म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने, पाण्याच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने नावेचा वेग, नावेचा वेग काय असणार? बी वजा सी असणार. कारण का हा जो प्रवाह आहे तो याला विरोध करणार वर जाण्यासाठी, आणि जिथं विरोध होतो तिथं वजाबाकी होते, लक्षात ठेवा. जिथं विरोध होतो म्हणजे याला मी अपस्ट्रीम, इंग्लिश मध्ये काय म्हणतो? अपस्ट्रीम. काय म्हणतो? अपस्ट्रीम. ठीक आहे. आणि अपस्ट्रीम म्हणतो त्यामुळे याला मी यूएस म्हणतो. याला काय म्हणतो मी? यूएस म्हणतो. बघा लक्षात आलं का? स्थिर पाण्यातला नावेचा वेग बी, कारण सी झिरो असणार आहे, सी झिरो असणार, त्यामुळे याचा कुठलाही प्रभाव नावेवरती होणार नाही. पण इथं नावेवरती प्रभाव पॉझिटिव्हली होणार, कारण उताराच्या दिशेने नाव निघाले, त्याचा पाण्याचा इम्पॅक्ट काय होणार? ऍड होणार, लक्षात ठेवा. आणि इथं इकडं नाव निघाले, वर निघाले नाव, पाणी खाली निघालेलं आहे, मग विरोधात चाललेलं आहे, विरुद्ध दिशेने चाललंय, नावेच्या विरुद्ध दिशेनं. हे नावेचा जो वेग असणार आहे तो काय असणार? बी मायनस सी. मग आता हे जर का तुम्ही लक्षात आलं असेल तर याचा एकदा स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल गोष्टी. ठीक आहे. आता मी काय म्हणतोय बघा इथं, काय मग आपण बी प्लस सी कशाला म्हणू शकतो? त्याला मी डीएस मानणार आहे. डीएस मानणार काय रे? स्पीड ऑफ अ बोट, स्पीड ऑफ अ बोट इन अ डाऊनस्ट्रीम, इन अ डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या दिशेने नावेचा वेग, पाण्याच्या दिशेने नावेचा वेग किती आहे? तर बी अधिक सी आहे. आणि आता शेवटचा काय रे? यूएस म्हणजे काय? बी वजा सी. स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम काय असणार? पाण्याच्या विरुद्ध दिशेने, पाण्याच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग हा जो आहे, हे बघा, हा पण नावेचा वेगच आहे, हा पण नावेचा वेगच आहे, आणि हा सुद्धा नावेचा वेग आहे. पण तीन वेगवेगळ्या कंडिशन मध्ये. पहिली कंडिशन आहे स्थिर पाण्यातला नावेचा वेग बी आहे. जर उताराच्या दिशेनं बोट चालली असेल, म्हणजे पाणी पण तिकडच चाललंय आणि नाव पण तिकडच चालली, तर त्या नावेचा वेग बी अधिक सी राहणार. आणि लक्षात ठेवा तिसरी कंडिशन आहे, जर पाणी या दिशेला निघाले आणि आपली बोट जर या दिशेला निघाले, विरुद्ध दिशेने निघाले, तर याला म्हणायचं बी मायनस सी. लक्षात आलंय का? बघा, हे आलं बी, हे आलं सी. इथं जाऊ दे, नंतर इकडे जाऊ दे, सी काय आहे या ठिकाणी? झिरो आहे. त्यामुळे याचा कुठलाही इम्पॅक्ट नावेवरती पडणार नाही. तुमच्या लक्षात आलं असेल तर हा एकदा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. बघा आता क्लिअर आहे? समजते तुम्हाला? समजत असेल तर एकदा लाईक करा. ठीक आहे. चला पुढे बघा. हे मी तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन करतोय. सरळ आहे ना.
जर उताराच्या दिशेने जात असेल तर बोटचं स्पीड बी राहणार आणि पाण्याचं स्पीड त्याला मदत करणार खाली जायला, आणि जिथं मदत होणार तिथं स्पीड वाढणार आणि जिथं विरोध होणार तिथं स्पीड कमी होणार, लक्षात ठेवा. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला डीएस म्हणजे काय सांगितलंय, बी प्लस सी, बरोबर, आणि यूएस म्हणजे काय सांगितलंय, बी मायनस सी. आता दोघांची मी एकदा बेरीज घेतो, मी या दोघांची बेरीज घेतो, काय येईल या दोघांची बेरीज, बी प्लस सी अधिक यूएस बरोबर काय, बी मायनस सी. आता या दोघांची बेरीज घेतली, सी ला सी कॅन्सल होईल, डीएस अधिक, किंवा मी बेरीज घेताना थोडस काय करतो, सिक्वेन्स चेंज करतो याचा. हा, बी प्लस सी बरोबर काय, बी प्लस सी बरोबर काय आहे, बी प्लस सी आहे डीएस आणि बी मायनस सी आहे यूएस. ओके, हा, बी प्लस सी डीएस आहे, या फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनची मी बेरीज घेतो पहिल्यांदा. बी मायनस सी बरोबर काय रे, यूएस, सी सी गेट कॅन्सल, 2b बरोबर काय, ds प्लस यूएस, b बरोबर काय आलं, ds प्लस यूएस बाय 2. म्हणजे b म्हणजे काय म्हटलंय मी, स्थिर पाण्यातला नावेचा वेग, पाण्यातला नावेचा वेग म्हणजे ऍक्च्युअल नावेचा वेग आहे, हा ओरिजिनल वेग आहे, त्याला कोणाची मदत नसतानाचा. म्हणजे काय आलं ते, ds प्लस यूएस डिवायडेड बाय 2, ds प्लस डिवायडेड बाय 2. आणि मी या दोघांची काय घेतो, वजाबाकी घेतो, b प्लस सी इज इक्वल टू ds, b मायनस सी इज इक्वल टू यूएस. मी वजाबाकी घेतो तर दोघांची वजाबाकी घेतो तर इथलं साइन चेंज झालं, b ला b कॅन्सल, 2c बरोबर काय, ds मायनस यूएस, c इज इक्वल टू ds मायनस यूएस डिवायडेड बाय 2, बघा हे काय आलं रे, पाण्याचा वेग आला, हा काय आला, पाण्याचा वेग. म्हणजे तुम्हाला काय दिलं, डीएस म्हणजे डाउनस्ट्रीम स्पीड म्हणजे उताराच्या दिशेनेचा वेग दिला, आणि इकडं विरुद्ध दिशेने पाण्याच्या दिशेनेचा वेग दिला, पाण्याच्या विरुद्ध दिशेनेचा असणारा वेग दिला, तर तुम्हाला बी काढता येतं, या दोघांची बेरीज भागिले 2. आणि तुम्हाला पाण्याच्या दिशेनेचा वेग दिला, पाण्याच्या विरुद्ध दिशेनेचा वेग दिला, दोघांची वजाबाकी भागिले 2, हा असणार आहे पाण्याचा वेग, हा असणार आहे नावेचा वेग, हा असणार आहे पाण्याचा वेग. लक्षात येतंय का बघा. त्यामुळे आपल्याला फायनली हे सूत्र भेटलं, हे बघा काय काय भेटलं, सी म्हणजे पाण्याचा वेग, बी म्हणजे नावेचा वेग, कसला, स्थिर पाण्यातला, ठीक आहे, स्थिर पाण्यातला. चला, डीएस म्हणजे काय, बी प्लस सी म्हणजेच काय, नावेचा वेग आहे, हा पण नावेचा वेग आहे, पण कसला, पाण्याच्या दिशेने, आणि यूएस काय आहे, बी मायनस सी, हा पण नावेचा वेग आहे, हा पण काय आहे, नावेचा वेग आहे, पण कसला, विरुद्ध दिशेने. लक्षात आलं का. मग या सगळ्यावरनं आपल्याला काय कळलं, बी म्हणजे काय, या दोघांची बेरीज भागिले 2, आणि सी म्हणजे काय, या दोघांची वजाबाकी भागिले 2. हे लक्षात ठेवा. सी म्हणजे काय, या दोघांची वजाबाकी, म्हणजे डीएस आणि यूएस वजाबाकी. डीएस काय आहे, त्या दोघांची बेरीज, यूएस काय आहे, त्या दोघांची वजाबाकी. तुम्हाला देताना डीएस आणि यूएस डायरेक्ट देतात, तुम्हाला पेपरला डीएस आणि यूएस डायरेक्ट देतात, आणि बी आणि सी च विचारतात तुम्हाला किती आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे आहे. बघा लक्षात आलं असेल तर आपण प्रश्न बघूया एकदा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ठीक. चला बघा पुढे बघा. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल तर आता पहिला प्रश्न बघा. जर नावेची गती प्रवाहाच्या दिशेनं
आता प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे डीएस, डीएस प्रवाहाच्या दिशेनं 12 आहे गती आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे गती त्याची 4 आहे, म्हणजे विरुद्ध दिशेने यूएस किती आहे 4 आहे. तर स्थिर पाण्यात नावेची गती शोधा. स्थिर पाण्यात नावेची गती शोधा म्हणजे बी काढायचंय तुम्हाला. तुम्हाला काय काढायचंय बी काढायचंय. मग काय असतं रे बी, बी काय असतं या दोघांची बेरीज आणि भागिले 2. 12 अधिक 4 भागिले 2 म्हणजे किती 16 भागिले 2 म्हणजे किती 8. कुठं आहे ऑप्शन, ऑप्शन डी, ऑप्शन डी. लक्षात आलंय का बघा. नावेची गती प्रवाहाच्या दिशेने 12 आहे, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डीएस आणि विरुद्ध दिशेने म्हणजे यूएस. ठीक आहे. आता याला आपण डाऊनस्ट्रीम म्हणतो, याला आपण अपस्ट्रीम म्हणतो. 12 आहे 4 आहे, तर स्थिर पाण्यातील नावेची गती शोधायला लावली तुम्हाला, म्हणजे बी शोधायला लावलाय. मला सी काढायचा असता तर कसा काढला असता मी, सी बरोबर या दोघांची वजाबाकी भागिले 2. सी बरोबर दोघांची वजाबाकी किती 8 भागिले 2 म्हणजे किती आलं असतं 4. किती आलं असतं 4. हे सी आलं असतं, पण आपल्याला केवळ बी विचारलेलं आहे. लक्षात आलंय का बघा. क्लिअर आहे. पुढे बघा, पुढे बघा काय म्हटले बघा. प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेची गती अनुक्रमे 16 आणि 12 किलोमीटर प्रति तास आहे. स्थिर पाण्यात नावेची गती किलोमीटर प्रति तास मध्ये किती आहे. आता तुम्हाला काय विचारले, तुम्हाला डीएस दिला आहे 16 आणि यूएस दिला आहे 12 आणि तुम्हाला विचारले स्थिर पाण्यातली नावेची गती म्हणजे बी विचारलेला आहे. बी 16 अधिक 12 भागिले 2. 16 अधिक 12 भागिले 2. 16 अधिक 12 किती तर 28 भागिले 2 किती आलं 14 किलोमीटर पर आवर. म्हणजे किती आलं ऑप्शन सी किती 14. आणि समजा तुम्हाला सी काढायचं असतं तर सी कसं काढलं असतं 16 वजा 12. इथं विचारलेलं नाही तरी पण मी सांगतोय सी दोघांची वजाबाकी भागिले 2. काय ठरले आपलं बी म्हणजे काय डीएस प्लस यूएस भागिले 2. पाठच करून टाकायचं. सी म्हणजे काय डीएस मायनस यूएस भागिले 2. कळलं. हा दोघांची वजाबाकी 16 आणि 12 मधला फरक किती 4. 4 भागिले 2 बरोबर किती 2. उत्तर किती आलं 2 आलं. ठीक आहे. पण इथं विचारलेलं नाहीये आपल्याला, विचारलेलं फक्त बीच आहे, त्यामुळे फक्त बी सांगितलं. पण मी आपल्या एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी सी पण काढतोय. ठीक आहे. चल पुढचा बघा. बघा हे लिहून घेणार असेल तर लिहून घ्या. हा झालं. चला बघा पुढे. जर एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असेल तर प्रवाहाचा वेग किती. तर प्रवाहाचा वेग किती. आता डीएस किती दिला तुम्हाला 30 दिलाय. 30 प्रवाहाच्या दिशेने 30 आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे यूएस किती आहे 20 आहे. आणि तुम्हाला सी विचारलाय. सी काय असतो दोघांची वजाबाकी भागिले 2 म्हणजे किती सी बरोबर दोघांची वजाबाकी 10 भागिले 2. सी बरोबर किती 5. कुठं आहे 5 हे बघा चौथा ऑप्शन आहे 5. परंतु जर बी विचारलं असतं मला तर बी सुद्धा काढता आलं असतं. दोघांची बेरीज भागिले 2. दोघांची बेरीज 50 भागिले 2 किती आलं 25 km ph. काय बी इथं ऑप्शन मध्ये नसणार कारण आपल्याला ते नाही विचारलेलं. जे विचारलंय ते 5 आहे. कळलं. ठीक आहे. बघा समजलंय का. पुन्हा पुन्हा सांगतोय बी बरोबर डीएस प्लस यूएस भागिले 2 आणि सी बरोबर डीएस वजा यूएस भागिले 2. डीएस म्हणजे पाण्याच्या दिशेनेचा वेग. पाण्याच्या दिशेने दिशेने ठीक आहे नावेचा वेग आणि यूएस म्हणायचं पाण्याच्या विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने नावेचा वेग. क्लिअर आहे. चला पुढचा बघूया. पुढचा बघूया. एका नावेचा
प्रवाहाच्या दिशेने वेग 16 आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे 12 आहे, तर प्रवाहाचा वेग विचारलेला आहे. बघा म्हणजे तुम्हाला काय विचारले, डी दिलेलं काय आहे, ds बरोबर 16 दिलेलं आहे आणि यूएस बरोबर किती दिलेलं आहे 12. तुम्हाला सी विचारलंय, सी या दोघांची वजाबाकी भागिले 2 असते. दोघांची वजाबाकी 16 वजा 12 4, 4 भागिले 2 किती 2. कुठं आहे 2, हे बघा इथं आहे 2, किती 2. आणि आणि जर तुम्हाला बी विचारलं असतं तर काय केलं असतं तुम्ही, 16 अधिक 12 भागिले 2. बी बरोबर किती 16 आणि 12 28 भागिले 2 किती आलं असतं 14. ठीक आहे, आता सध्या तुम्हाला विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर 1. हे मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी घेतोय, हे एक्स्ट्रा घेतोय, हे विचारलेलं नाही प्रश्नामध्ये. ठीक आहे, पेपरला जाऊन एक्स्ट्रा काय करू नका. पेपरला फक्त आपल्याला जेवढं विचारलेलं आहे तेवढं सांगायचं आहे. इथं आपण सध्या प्रॅक्टिस करतोय म्हणून आपण काय करतोय, जे विचारलं नाही ते पण शोधतोय. लक्षात आलं. चला पुढचा प्रश्न बघूया. आय होप की तुम्हाला लक्षात आलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एका नावेला प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर प्रति तास, नाही प्रति तास नाही काय, फक्त 13 किलोमीटर. एका नावेला प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वेळे एवढाच आहे. एक लक्षात घ्या, प्रवाहाच्या दिशेने किती किलोमीटर प्रवास केला, 13 किलोमीटर प्रवास केला. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती प्रवास केला, विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर प्रवास केला. किती किलोमीटर प्रवास केला, 7 किलोमीटर. आणि या दोन्ही मध्ये वेळ समान आहे. वेळ काय आहे, समान आहे, एवढं लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, तुम्हाला अजूनही सांगतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड अपॉन टाइम. ठीक आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा म्हणजे एकच फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा याचा फॉर्म आहे, हा याचा फॉर्म आहे. एक लक्षात ठेवा एवढं. हे कायमस्वरूपी तुम्हाला लागणार आहे, कुठं हे जे बेसिक आहे ते कुठंही तुम्हाला वाया जाणार नाही. कारण आपण गेली 3-4 लेक्चर झाले आपण याच वरती चर्चा करतोय. बरोबर. आता बघा इथं तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर जाण्यासाठी आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर येण्यासाठी. म्हणजे समजा ही एक नदी आहे, ठीक आहे, ही अशी वाहते खाली, तर इकडं जातोय 13, किती किलोमीटर जातोय, 13 किलोमीटर जातोय. त्याच्यासाठी लागणारा वेळ माघारी 7 किलोमीटर लागणाऱ्या वेळा एवढा आहे. ठीक आहे, म्हणजे टाइम डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी जेवढा आहे तेवढाच टाइम अपस्ट्रीम येण्यासाठी लागतोय, पण याचे अंतर मात्र वेगवेगळे आहेत. पुढे काय दिलंय, जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल तर पाण्यातील नावेचा वेग किती ते शोधा. तुमच्या हे लक्षात आलंय का सांगा फक्त मला. प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर जाण्यासाठी लागणारा वेळ समान आहे. मग मी हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहिलं. हे स्टेटमेंट लिहिलं पाहिजे तर मी काय करतो, हे इकडं ओके इकडे ठेवतो जरा 2 मिनिटं. ठीक आहे, हा चला पुढे बघा. आता टाइम बरोबर काय, टाइम बरोबर काय सांगा. टाइम बरोबर वेळ बरोबर वेळ बरोबर काय, अंतर भागिले वेग. अंतर किती आहे हे अंतर
भागिले वेग आणि इकडं अंतर भागिले वेग, हे तर दोन्हीकडे येणार बरोबर. बर, उतारानं किती अंतर जातोय? 13 किलोमीटर. 13 किलोमीटर. बर, आणि किती वेगानं जातोय? आता मला खाली जाण्यासाठी वेग किती आहे? बी प्लस सी आहे ना, बी प्लस सी. आणि वर किती येतोय? 7 किलोमीटर येतोय. किती अंतर पार करतोय? 7 किलोमीटर. आणि येतानाचा वेग किती आहे? बी वजा सी. त्यातला तुम्हाला प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सी बरोबर 3 दिलेला आहे. त्यामुळे इथं तुम्ही 3 टाकू शकता, इथं 3 टाकू शकता बरोबर. आता करूया आपण तिरकस गुणाकार. चला, 13 बी वजा 3 बरोबर 7 बी अधिक 3. आदगुणा 13 बी वजा 13 त्रिक 39 7 बी अधिक 7 त्रिक 21. याला इकडे घ्या, त्याला तिकडे जाऊ द्या. 13 मधून 7 गेले 6 बी बरोबर 21. ठीक आहे, 6 बरोबर किती आले? बी बरोबर आले 10 किलोमीटर प्रति तास. 10 किलोमीटर प्रति तास. जाऊ दे, हे समजलेलं आहे तुम्हाला. आन्सर किती आलं? 10 किलोमीटर प्रति तास. बघा, समजलंय का तुम्हाला? मी काय घेतलं? कुठलं सूत्र वापरलं मी? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग इथला अंतर वेगळं, इथला वेगवेगळा. इथला अंतर वेगळं, इथला वेगवेगळा. इथला अंतर किती आहे? खाली किती जातोय तो? 13 किलोमीटर. कोणत्या स्पीडनं जातोय? बी अधिक सी. वर येतोय कशानं तो? 7 किलोमीटर. कोणत्या वेगाने येतोय? बी वजा सी. त्यातला सी मला दिलेला आहे 3 किलोमीटर. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर मला दिलेला आहे. मग मला नावेचा वेग विचारलाय 10. लक्षात आलंय का? बघा, वेळ समान ठेवली मी. वेळ समान ठेवली. जाण्याचा आणि येण्याचा वेळ काय ठेवली मी? वेळ समान ठेवली, कारण समान आहेच. का आहे? 13 किलोमीटर वर जाण्यासाठी आणि 7 किलोमीटर खाली येण्यासाठी लागणारा वेळ सेम आहे, वेळे एवढाच आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही नीट वाचल्यानंतर ते लक्षात येतं, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. समजलंय का? बघा, ठीक आहे. चला पुढे बघा. आता पुढे प्रश्न बघा. स्थिर पाण्यात नावेचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. बर, म्हणजे स्थिर पाण्यात नावेचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे बी बरोबर किती? 6. बी बरोबर 6. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विशिष्ट अंतर पार करण्यासाठी नावेला प्रवासासाठी लागणारा वेळ प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळेपेक्षा 3 तास जास्त आहे. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असेल तर नावेने प्रवास केलेले एकूण अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने मिळून किती आहे? आता तुम्हाला सी बरोबर 2 दिलाय. इथं बघा तुम्ही, स्थिर पाण्यातील नावेचा वेग किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास आहे. आणि जर प्रवाहाचा वेग किती आहे? 2 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे बी आणि सी मला माहिती आहे. मला प्रश्न समजून घ्यायचा आहे. मला काय करायचंय आता? प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. काय म्हटलंय बघा, तुम्हाला कळलं? हे बी आहे आणि हे सी. ठीक आहे, हे आहे सी. बर, पुढं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विशिष्ट अंतर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय रे? प्रवाह असा आहे आणि आपण कुठे निघालोय? इकडे निघालोय. कुठल्या यानं वर जाणार रे? आपण स्पीडनं वर जाणार. बी वजा सी या स्पीडनं वर जाणार. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर, म्हणजे अंतर तेवढंच आहे. मी अंतर डी एवढं अंतर मानतो. काय मानतो? डी एवढं अंतर मानतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. जरा उतार जास्तच दाखवायला वाटतं. ठीक,
ओके एक मिनिट असं दाखवतो जरा. ठीक आहे, हे जे अंतर डी आहे हे अंतर डी आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे बी मायनस सी एवढ्या स्पीडनं डी एवढं अंतर जाणार. लागणारा वेळ प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त आहे. म्हणजे इकडं वर जाताना 3 तास जास्त लागतात कुठं येण्यापेक्षा. तेवढंच अंतर खाली येण्यासाठी, तेवढंच अंतर खाली येण्यासाठी तुम्हाला 3 तास जास्त लागतात. म्हणजे दोन वेळेमधला फरक, वेळेमधील फरक तुम्हाला दिलेला आहे. वेळेमधील फरक तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 3. लक्षात ठेवा, मी टाइम स्पीड अँड डिस्टन्स शिकवताना सांगितलेलं, मला वेळेतला फरक दिला, मी वेळेतला फरक T1 - T2 घेणार. मला वेळेची ऍडिशन दिली, मी T1 + T2 घेणार. इथं पण मला वेळेतला फरक दिलाय ना. काय म्हटलंय बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विशिष्ट अंतर पार करण्यासाठी नावेला प्रवासासाठी लागणारा वेळ हा प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त आहे. म्हणजे वर जाण्यासाठी 3 तास जास्त लागतात खाली येण्यापेक्षा त्याला. तर तुम्हाला एकूण अंतर किती पार केलं? वर डी एवढा अंतर जातोय, खाली पण डी एवढा अंतर येतंय आणि आपल्याला एक अंतर विचारलंय म्हणजे 2D एवढा अंतर विचारलंय. 2D अंतर विचारलंय. वेळेमधला फरक म्हणजे खाली येण्यातला, म्हणजे वर जाताना टाइम कुठं वर, वर जाताना म्हणजे काय रे, टाइम US वजा टाइम DS बरोबर 3. म्हणजे खाली वर जातो US, अपस्ट्रीम वर जातो म्हणजे अपस्ट्रीम, म्हणजे हे US आहे बरोबर. आणि खाली येतो म्हणजे डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीमचा वेळ हा अपस्ट्रीमच्या वेळेपेक्षा 3 न कमी आहे. लक्षात आलं? म्हणजेच अपस्ट्रीमचा वेळ जास्त आहे असं. ओके, आता बघा वर किती जातो तो, वर किती अंतर जातो, वर डी एवढा अंतर जातो. ठीक आहे, डी एवढा अंतर येतो. मग टाइम बरोबर काय, डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स स्पीड किती आहे, वर जाताना स्पीड किती राहणार, बी वजा सी. खाली येताना स्पीड किती येणार, बी प्लस सी बरोबर 3, बरोबर 3. अलग लक्षात बघा, मी जे मांडलंय ते लक्षात आलं का बघा. हा, तर डी, बी चं उत्तर मला माहितीये, सी चं उत्तर मला माहितीये. 6 वजा 2 किती, 4. 6 वजा 2 4 आणि डी भागिले 6 अधिक 2 किती, 8 बरोबर 3. तिरकस गुणाकार करा किंवा याला, ठीक आहे. हा, किती आलं, छेद समान झाला 8. 3D, 2D अधिक डी किती, 3D. 3D बरोबर किती आलं, 3D बरोबर 3 आलं. 3D बरोबर किती आलं, 3 आलं. 3D बरोबर 3 आलं. हे 3 ला 3 गेले. डी बरोबर किती आलं, 8 किलोमीटर. डी बरोबर 8 किलोमीटर आलं. ठीक आहे. अरे सॉरी सॉरी सॉरी, तर वजाबाकीचं बेरीजची वजाबाकी कधी झाली, सॉरी 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 सॉरी. हा, एक मिनिट. 2D वजा डी किती रे, डी भागिले 8, डी भागिले 8 बरोबर 3. डी बरोबर किती आलं, 24 आलं. डी बरोबर किती आलं, 24 किलोमीटर. मग जातो 24 किलोमीटर, येतो 24 किलोमीटर. म्हणजे एकूण अंतर किती झालं, एकूण अंतर झालं 24 अधिक 24 48 किलोमीटर. किती झालं, 48 किलोमीटर. ऑप्शन सी, ऑप्शन सी. बघा इथं चुकून मी बेरीज लिहिलेलं, ठीक आहे, आता लक्षात आलं. ठीक आहे, छेद समान झाला 8. 2D मधनं डी गेलं, 1D राहिलं. डी भागिले 8 बरोबर 3, डी बरोबर 24. डी बरोबर 24 तर एकूण अंतर जातो किती, डी किलोमीटर, येतो किती, डी किलोमीटर. 24 अधिक 24 48 किलोमीटर. ऑप्शन सी. बघा लक्षात आलंय का? ठीक आहे. अशा प्रकारची एक्झाम्पल्स तुम्हाला कशावरती येणार आहे, बोट अँड स्ट्रीम किंवा नाव आणि प्रवाह या धड्यावरची एक्झाम्पल्स तुम्हाला या पद्धतीने विचारली जाणार आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. 2 वेळेमधला फरक तुम्हाला 3 तास दिलेला आहे, इथं दिलेला आहे. 2 वेळेमधला फरक तुम्हाला 3 तास दिलेला आहे. वेळेमधला फरक 3 तास आहे. मग मी वेळेमधला फरक घेतला. वेळ म्हणजे काय, पहिली गोष्ट वेळ म्हणजे काय, वेळ म्हणजे अंतर भागिले वेळ. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग किती जातोय,
किती अंतर पार करतोय, डी एवढं अंतर पार करतोय. कितीच्या स्पीडनं, बी वजा सी च्या स्पीडनं. वर जाता नाही का, डी एवढं अंतर बी वजा सी एवढ्या स्पीडनं जातोय, आणि खाली येताना डी एवढंच अंतर बी प्लस सी च्या स्पीडनं पार करतोय. आणि या दोन वेळेमधला फरक 3 आहे. तर इथं तुम्ही या बी आणि सी च किमती इथं टाकू शकता. बी ची किंमत किती, 6, याची किंमत 2, 6 वजा 2 4, इथं 6, इथं 2, 6 आणि 2 8, आणि मग छेद समान करण्यासाठी याला मी 2 2 न गुणलं. ठीक आहे, 2 डी वजा डी डी, आणि 8 एकदाच लिहिलं छेद समान आहे म्हणून. हे भागाकाराला तिकडे गेलं गुणाकाराला, डी बरोबर आलं 24. एकूण अंतर आलं 48 किलोमीटर. कारण त्यांनी विचारलंय तर नावेने प्रवास केलेले अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने मिळून याचा अर्थ दोन्ही एकत्र करायचं आहे. म्हणजे वर किती आला आणि खाली किती आला हे सगळंच तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आशा करतो की नाव आणि प्रवाह किंवा ज्याला आपण बोट अँड स्ट्रीम म्हणतो याच्यावरचे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आली असतील. ठीक आहे, जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि लाईक करा प्रत्येक कंटेंटला. थँक्यू. आजच्या पुरता आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.